नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रेल्वेमध्ये 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी 10वी पास वरती अजून एक नवीन पदभरती येणार असल्याचं शॉर्ट नोटिफिकेशन जारी झालेलं. मित्रांनो, या नोटिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असणार आहे 10वी पास वरती आणि 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार आहे. तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. यातील काही पद फक्त 10वी पास वरती असणार आहे आणि काही पद 10वी पास प्लस ITI वरती असणार आहे मित्रांनो. तर सर्व पदांविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. बाकी जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता सांगितल्याप्रमाणे 10वी पास असणार आहे. वयाची अट कितीपर्यंत असणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशन कधीपर्यंत येईल या गोष्टीबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, या पदभरतीची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करण्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. स्पेशली या पदभरतीसाठी असणार आहे मित्रांनो. तर त्या ग्रुपला फक्त तुम्ही जॉईन व्हा. सर्व स्टडी मटेरियल त्यासोबत मागील क्वेश्चन पेपर आणि बाकी स्टडी मटेरियल इतर काही अपडेट सर्व ग्रुपवरती तुम्हाला दिले जातील. तर बघा, आज जर म्हटलं तर आज 19 तारीख आहे मित्रांनो. कालच हे अपडेट आलेलं होतं. 18/12/2024 हे अपडेट आहे. तर यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे. तर याचं हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे आणि लवकरच आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन बघण्यासाठी भेटून जाणार आहे. तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला खाली पदांची नावं दिलेली आहेत. यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या पदसंख्या असणार आहे मित्रांनो. प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या पदांसाठी आपल्याला ही पदभरती आल्याचं बघण्यासाठी भेटणार आहे. भरपूर वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि भरपूर जागांचा समावेश आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. भरपूर वेगवेगळे युनिट्स आहेत, वेगवेगळे जे आपल्याला रेल्वेचे विभाग आहेत तिथे आपल्याला या संख्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा असणार आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या पदसंख्या भरलेल्या बघण्यासाठी भेटणार आहेत. तर बघा, सर्व एकत्रित आता जाणून घेऊया, कारण आपण जेव्हा पण ऑफिशियल नोटिफिकेशन जारी होईल तेव्हा पुन्हा एकदा या संपूर्ण पदभरतीवरती चर्चा करणारच आहोत. यामध्ये बघा, आपल्याला वेगवेगळे डिपार्टमेंट दिलेत, कॅटेगरी दिले, कोणकोणत्या पदाची नावं आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. आणि त्यानंतर इथं बघा, टोटल इथं पदसंख्या किती असणार आहे यांच्यासाठी नवीन जाहिरात आल्याचं समोर येणार आहे मित्रांनो. तर यामध्ये टोटल जागांचं जर म्हटलं तर 32,438 जागांचा समावेश आहे. आणि टोटल जर म्हटलं तर पद तुम्ही इथं बघू शकता. प्रत्येक पदानुसार आपल्याला एकूण किती पदसंख्या आहेत याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. यातील काही पद मित्रांनो 10वी पास वरती असणार आहे आणि काही पद 10वी पास प्लस ITI वरती आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहेत. जसं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यावरती आपण सेपरेट माहिती बघणारच आहोत. परंतु तुम्ही 10वी पास जरी असेल तर तुम्ही आत्ताच व्यवस्थित या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किंवा या पदांची तयारी करायला सुरुवात करून घ्या. अभ्यासाला देखील सुरुवात करून घ्या. त्यासाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. ठीक आहे. तर बघा, बहुतेक विद्यार्थ्यांच्या आता कमेंट्स येतील की नक्की आता याच्यासाठी वयाची अट किती असणार आहे. तर समथिंग जर विचार केला तर मागील जी पदभरती झालेली मित्रांनो ही ग्रुप डी ची पदभरती असणार आहे. तर ग्रुप डी नुसार जर विचार केला तर रेल्वेच्या या पदभरतीसाठी एकूण जर समथिंग विचार केला तर यासाठी आपल्याला 32 ते 33 ओपन साठी आपल्याला वयाची अट असणार आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. म्हणजे जवळपास त्यांच्यासाठी इथं 37 ते 38 वर्षापर्यंत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात मित्रांनो. तर अशा प्रकारची वयाची अट असणार आहे मित्रांनो. मात्र रेल्वे पदभरतीमध्ये ही ग्रुप डी ची पदभरती असणार आहे मित्रांनो. 10वी पास प्लस ITI वरती हे पद भरली जाणार आहेत मित्रांनो. काही पद स्पेशल 10वी पास वरती असणार आहे. फक्त तुम्ही 10वी पास असाल तरी देखील अर्ज करू शकता. आणि काही पद 10वी पास प्लस ITI वरती असणार आहेत मित्रांनो. फी वगैरे कोणत्या प्रकारची तुमच्याकडून घेतली जाणार नाहीये. फक्त जनरल OBC या कॅटेगरीकडून 100 ते 150 रुपयापर्यंत शक्यता पेमेंट असेल. आणि बाकी SC ST महिला त्यासोबत जर म्हटलं तर एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी ऍप्लिकेशन फी काय घेतली जाणार नाहीये. तसं आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर सेपरेट आपण माहिती बघणारच आहोत. परंतु आता हे शॉर्ट नोटिफिकेशन आलेले मित्रांनो, रेल्वे विभागाचं असंच असतं. कोणतीही पदभरती काढायची असेल तर सर्वप्रथम शॉर्ट नोटिफिकेशन जारी केलं जातं आणि त्याच्या 10 दिवसांमध्ये आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं बघण्यासाठी भेटतं. ठीक आहे. तर या पदभरतीनुसार जरी विचार केला तर आता शॉर्ट नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. येत्या 10 दिवसामध्ये आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं बघण्यासाठी भेटेल आणि खूपच मोठी आपल्याला पदभरती असल्याचं बघण्यासाठी भेटलेलं आहे. 32,000चा आपल्याला इथं आकडा भेटलेला आहे मित्रांनो. 32,000पेक्षा जास्त जागा असणार आहे. यामध्ये पदसंख्या वाढू पण शकतात, थोड्याफार कमी देखील होऊ शकतात. परंतु आपल्याला ॲव्हरेज आकडा इथं भेटलेला आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमच्या पदानुसार इथं तयारीला सुरुवात करून द्या. ठीक आहे.
अजून आपण आता ही जी पदभरती जेव्हा 2018-19 ला झाली होती, त्याच्यावरती देखील आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु तेव्हा जर म्हटलं तर फक्त 10वी पास वरती हे सर्व पदं भरली गेली होती. आता यावर्षी थोडंसं बदलाव करण्यात येणार आहे मित्रांनो. काही पदं 10वी पास वरती आणि काही पदं 10वी पास प्लस ITI वरती भरले जाणार आहेत. अशा प्रकारचं अपडेट आपल्याकडे भेटलेलं आहे. त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू करून द्या मित्रांनो. मागील अभ्यासानुसार आपल्याला पुढे आता या पदभरतीचा अभ्यास कसा करायचा, लेटेस्ट जाहिरातीनुसार त्यावरती आपण सर्व अपडेट ग्रुपवरती देणारच आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते. ठीक आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.